2 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपालिका आणि आज होत असलेल्या नगरपालिकेमध्ये मतदानानंतर आता मतमोजणी जी तर ती उद्याला होणार आहेत आणि त्यासाठी आता संपूर्ण राज्यामध्ये निवडणूक आयोगाकडून जी तर ती तयारी आता जोरात सुरू आहेत आणि अनेक नगरपालिकांची तयारी जी तर ती आता अंतिम टप्प्यात आलेली असून मी आत्ता चांदवड नगरपालिकेच्या मतमोजणी केंद्रावर आलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाकडून तयारी जी तर ती आता संपूर्ण झालेली आहेत। एकूण या ठिकाणी 10 प्रभागांसाठी 20 नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी ही निवडणूक झालेली होती आणि एक थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झालेली होती। या ठिकाणी आता मतमोजणीसाठी जे तर ते निवडणूक आयोगाकडून एकूण 5 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरुवातीला 1 ते 5 प्रभागाची मतमोजणी होणार आहेत आणि त्यानंतर 6 ते 10 प्रभागांची मतमोजणी होणार आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण जे उमेदवार प्रतिनिधी असतील तर त्यांच्या या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा खुर्च्यांची आसन व्यवस्था केलेली आहेत। मात्र आता काही तासावर ही मतमोजणी जी तर ती सुरू होणार असल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी असलेल्या उमेदवारांची धडकी भरलेली आहेत, कारण की मतदार राजांनी कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे तर आता याकडे आता उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।